शांतता, संयम आणि कार्यक्रम याच ओळीप्रमाणे आपण कुठल्याही प्रकारे उदो-उदो न करता स्पॉट राउंड संदर्भातील व्हिडिओ आपण उशिराने लॉन्च करतोय, परंतु अगदी योग्य वेळेत लॉन्च करतोय. विद्यार्थी मित्रांनो, ज्या पद्धतीने आम्हाला माहिती आहे की BSc ॲग्रीकल्चर आणि ॲग्रीकल्चर रिलेटेड वेगवेगळ्या स्ट्रीमसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि मागच्या 10 वर्षापासून प्रवेश प्रक्रियेमध्ये आपला वैयक्तिकरित्या त्या ठिकाणी पारदर्शीपणे स्वतः प्रत्यक्षरित्या सहभाग असल्यामुळे आणि MCR असेल, पुणे त्यानंतर MCR मधील वेगवेगळे अधिकारी असतील यांच्या संपर्कात असल्यामुळे आपण थोडंसं वेट करून व्हिडिओ टाकलाय. त्याचं कारण असं आहे विद्यार्थी मित्रांनो, की बऱ्याचशा चॅनल्स किंवा लोकांचे तुम्ही व्हिडिओ पाहिले असेल, की स्पॉट राउंड हा वेगवेगळ्या ठिकाणी होणार आहे त्याविषयीची प्रक्रिया. परंतु आज घडीला जे महत्त्वपूर्ण बदल आलेले आहेत यासाठीच आपण थांबलो होतो, की या प्रवेश प्रक्रियेमध्ये विशेष रूपाने बदल होणार आहेत आणि ते बदल काय असतील याविषयी आपण चर्चा करणार होतो. विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो नमस्कार. मी प्राध्यापक रवी शेळके आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो. आज आपण जाणून घेणार आहोत की BSc ॲग्रीकल्चर आणि ॲग्रीकल्चर रिलेटेड BTech फूड टेक्नॉलॉजी, ॲग्रीकल्चर बायोटेक्नॉलॉजी, फॉरेस्ट्री, ॲग्रीकल्चर बिझनेस मॅनेजमेंट या आणि अशा तत्सम वेगवेगळ्या डिग्रीची जी काही प्रवेश प्रक्रिया 3 राऊंड पूर्ण झालेले आहेत आणि शेवटचा जो राऊंड राहिलेला तो राऊंड म्हणजे स्पॉट राऊंड. विद्यार्थी मित्रांनो, आता ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या राऊंड मध्ये प्रवेश मिळालेला नाही अशा विद्यार्थ्यांसाठीची शेवटची आणि नामी संधी चालून आलेली आहे आणि या प्रवेश प्रक्रियेमध्ये आपला प्रवेश आपल्याला जर निश्चित करायचा असेल तर या प्रवेश प्रक्रियेसाठीचे निकष काय आहेत, कोण विद्यार्थी पात्र ठरू शकतात, त्यानंतर या स्पॉट राऊंड मध्ये स्कॉलरशिप मिळते का, त्यानंतर आपल्याला कोणकोणती कागदपत्र हवी असतात आणि स्पॉट राऊंड ही प्रवेश प्रक्रिया कशा पद्धतीने होईल याविषयीची इत्थंभूत माहिती आपण जाणून घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या पद्धतीने तुम्हाला माहित असेल की मागच्या वर्षीपर्यंत जे स्पॉट राऊंड होत होते आणि या वर्षी आतापर्यंत कॅप राऊंड किंवा स्पॉट राऊंड साठी जी प्रवेश प्रक्रिया आपण आतापर्यंत पाहिली होती की त्यामध्ये विद्यापीठाच्या मेन कॅम्पसलाच फक्त स्पॉट राऊंड होणार होते. हा अत्यंत महत्त्वपूर्ण बदल आजच्या GR मध्ये आलेला आहे की आपण या ठिकाणी ओपन करून ठेवलं. तुम्हाला या ठिकाणी लक्षात येईल की जो GR आहे, आजच्या GR विषयी आपण चर्चा करणार की 28/8/2024 या आजचे जे महत्त्वपूर्ण बदल आहे आणि या बदलसाठीच आपण थांबलो होतो विद्यार्थी मित्रांनो. बऱ्याच लोकांनी ज्याला आपण म्हणतो उतळ पाण्याला तळतळाट फार, तशा प्रकारे बरेचसे व्हिडिओज आलेत की बाबा आपण कशी काळजी घ्यायला पाहिजे वगैरे वगैरे. परंतु अगदी आपला हा जो व्हिडिओ आहे हा आपण प्रोफेसर रवी शेळके या चॅनलवरती आपण शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय विसरू नका मित्रांनो. कारण या बरोबरीने आपण पुढील सुद्धा स्कॉलरशिप रिलेटेड आपण वेगवेगळे व्हिडिओज किंवा ॲग्रीकल्चर किंवा वेगवेगळ्या विभागामध्ये स्कॉलरशिप कशा पद्धतीने मिळतात, वेगवेगळ्या प्रवर्गासाठी कोणकोणते स्कॉलरशिप आहेत अशी डिटेल माहिती आपण जाणून घेणार आहोत. परंतु आजचा जो महत्त्वाचा विषय आहे त्यावर आपण विषयांतर करणार नाही. त्यामुळे चला तर बघूयात की आजच्या GR नुसार या स्पॉट राऊंड ऍडमिशन प्रक्रियेमध्ये काय महत्त्वपूर्ण बदल झाले आहेत, ते कशा पद्धतीने असतील, कोणते विद्यार्थी पात्र असतील, डॉक्युमेंट्स काय काय लागतील, त्यानंतर आपण काय काळजी घ्यायला पाहिजे तरच आपला नंबर त्या ठिकाणी कन्फर्म होईल याविषयीची आपण माहिती या ठिकाणी डिटेलमध्ये घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जर बघायला गेलं आपण तर स्पॉट राऊंड साठीचा जो विषय बघितला तर MCR पुणे ज्याला आपण म्हणतो महाराष्ट्र शासन राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष CET सेलचं हे नोटिफिकेशन आजचं आलेलं आहे आणि त्यानुसार विषय जर बघितला तर सर्वात महत्त्वपूर्ण असा विषय आहे त्या ठिकाणी की कृषी पदवी प्रवेश प्रक्रिया 2024-25 यामध्ये केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेचे म्हणजे सेंट्रल कॅप राऊंडचे जे काय सुधारित वेळापत्रक आहे याविषयीची चर्चा आपण करणार आहोत. तर या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे जसं की की हे जे प्रवेश प्रक्रिया आहे ही 2 ते 7 सप्टेंबर 2024 या कालावधीमध्ये होणार होती. तुम्हाला सर्वांना माहित असेल की पूर्वीच्या GR नुसार किंवा पूर्वीच्या प्रॉस्पेक्टस नुसार 2 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर 2024 या टाइम पिरियड नुसार ही प्रवेश प्रक्रिया पार पडणार होती. परंतु बहुतांशी विद्यार्थ्यांचे मागणीनुसार किंवा महाविद्यालयाच्या मागणीनुसार आणि त्यासाठी आपण वाट पाहत होतो की जे काही वेगवेगळे बदल होणार आहेत त्या बदलांसाठी आपण वाट पाहून होतो आणि खऱ्या अर्थाने ते बदल आज झालेले आहेत. आणि माझ्या अनुभवानुसार किंवा वेगवेगळ्या कृषी विद्यापीठाच्या आणि महाविद्यालयाच्या निकषानुसार असं सांगतंय की हे जे महत्त्वपूर्ण बदल आज केलेले आहेत ते बदल अत्यंत विद्यार्थ्यांच्या हिताचे बदल झालेले आहेत की जे स्पॉट राऊंड जे कन्वर्ट केले त्यांनी मागच्या वर्षीप्रमाणे जे 8 सेंटर दिलेले आहेत ते सेंटर अत्यंत उपयुक्त अशा विद्यार्थ्यांना ठरणार आहे, ज्याद्वारे विद्यार्थ्यांना ऍडमिशन घेण्यासाठी अगदी सोयीस्कर ठरणार आहे. आपण पुढे ते बघणार आहोत की कोणकोणते सेंटर त्या ठिकाणी ऍड केलेले आहेत. तर जसे या ठिकाणी आपण पाहिलं की 2 ते 7 सप्टेंबर पर्यंत हे राऊंड होणार होते, परंतु आता त्याची जी बदल आहेत ते बदल आपण पाहणार आहोत. त्यानंतर पुढे म्हणता येते यास अनुसरून केंद्रीभूत केंद्रनिहाय प्रवेश दिनांक 2 ते 7 सप्टेंबर
या दरम्यान होणार असून त्याऐवजी 30/8/2024 पासून ते 5/9/2024 फक्त 2 तारखेला 2/9/2024 या दिवशी बैलपोळा असल्यामुळे, कारण महाराष्ट्राचा अत्यंत महत्वाचा सण आहे आणि ऍग्रीकल्चर मध्ये बैलपोळ्याला खूप महत्व आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणून 2 तारखेला कुठलाही स्पॉट राऊंड होणार नाही, लक्षात ठेवा, महत्वाची बाब आहे. तर त्याऐवजी प्रवेश फेरी जी आहे त्यांनी सांगितलं की 4 प्रवेश प्रक्रिया केंद्राऐवजी 8 प्रवेश प्रक्रिया केंद्रावर होणार आहे. म्हणजे ज्या अगोदर तुम्हाला आपण सांगितलं होतं की पीडीकेव्ही अकोला, एमपीकेव्ही राहुरी आणि व्हीएनएमकेव्ही परभणी आणि बीएसकेव्ही अकोला असे 4 कृषी विद्यापीठामध्ये फक्त स्पॉट राऊंड होणार होते आणि इतिहासातील पहिल्यांदा महत्वपूर्ण बदल एमसीआर आणि सीईटीसीएल ने केले होते. परंतु विद्यार्थी मित्रांनो आता पुन्हा एकदा ज्याला आपण म्हणतो की पुन्हा एकदा मागचे पाडे 50 त्याच पद्धतीने पुन्हा एकदा एमसीआर किंवा सीईटीसीएल निर्णय घेतला की मागच्या वर्षीप्रमाणे स्पॉट राऊंडची प्रक्रिया होणार आहे. म्हणून या ठिकाणी महत्त्वाचा बदल असा आहे की केंद्रीभूत केंद्रनिहाय प्रवेश परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक परिशिष्ट क्रमांक 1 आणि परिशिष्ट क्रमांक 2 मध्ये देण्यात आले आणि तेच आपण आता पुढे बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो काय महत्त्वाचे बदल झाले ते आपण या ठिकाणी जाणून घेऊयात. तर जसं आपण पाहिलं होतं की मागचे जे राऊंड आहेत ते 2/9 ते 7/9 पर्यंत होणार होते, परंतु त्यामध्ये जे प्रामुख्याने बदल झाले ते बदल तुम्ही लक्षात घ्या की या ठिकाणी 30/8 सुधारित दिनांक तुम्ही लक्षात घ्यायचे, सुधारित दिनांक, बरोबर आहे. हे प्रॉस्पेक्टस किंवा हे जे बुलेटिन आहे तुमच्या सर्वांपर्यंत आला असेल, परंतु हे सुधारित दिनांक या ठिकाणी बघा. जे काय रिक्त जागांकरता प्रवेश फेरी जी आहे ती 30 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर पर्यंत या 6 दिवसाच्या कालावधीमध्ये पार पडणार आहे. 2 तारखेला कुठलाही प्रवेश होणार नाही, 2 तारखेला कुठल्याही सेंटरला आपल्याला रिपोर्टिंग करायचं नाहीये. आता यामध्ये प्रामुख्याने बघा की आता प्रवेश प्रक्रियेमध्ये बरेचशे विद्यार्थ्यांचा पहिला प्रश्न असेल की आम्ही पात्र कोण कोण विद्यार्थी होणार. तर विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांचं फायनल मेरिट लिस्ट मध्ये, जी फायनल मेरिट लिस्ट अगोदर लागली होती, तर फायनल मेरिट लिस्ट मध्ये ज्या कोणी विद्यार्थ्याचं नाव असेल आणि आतापर्यंत ज्या विद्यार्थ्याचा कुठल्याही विद्यार्थ्याचा प्रवेश निश्चित झाला नसेल म्हणजे फ्रीज झाला नसेल असे सर्व विद्यार्थी या स्पॉट राऊंड साठी प्रवेशासाठी पात्र होतील, बरोबर. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं फायनल मेरिट लिस्ट मध्ये नाव आलेलं आहे आणि जे विद्यार्थ्यांनी आतापर्यंत कुठल्याही महाविद्यालयामध्ये नंबर लागलेला असून सुद्धा प्रवेश घेतला नाही 3ऱ्या राऊंड पर्यंत आणि ज्यांचे ऍडमिशन फ्रीज झालेले आहेत ते विद्यार्थी पात्र होणार नाही. परंतु ज्या विद्यार्थ्यांचं फायनल मेरिट लिस्ट मध्ये नाव आहे, ज्यांनी कुठल्याही महाविद्यालयात प्रवेश घेतला नाही, ज्यांनी स्पॉट राऊंड साठी मुद्दामून थांबलेले असतील किंवा ज्यांची पर्सेंटेज कमी असतील ते सर्व विद्यार्थी या ठिकाणी पात्र होतील. दुसरी गोष्ट, अपात्र कोण होतील. तर विद्यार्थी मित्रांनो ईडब्ल्यूएस प्रवर्गातील जे विद्यार्थ्यांचं सर्टिफिकेट हे जे आपल्याला प्रॉस्पेक्टस मध्ये सर्टिफिकेट दिले त्या फॉर्मॅटमध्ये जर त्या जीआर नुसार जर तुमच्याकडे प्रमाणपत्र असेल तरच विद्यार्थी पात्र होतील, अदरवाईज तुम्ही ओपन प्रवर्गातून पात्र होऊ शकतात. ही महत्वाची बाब. दुसरी गोष्ट, आता जे विद्यार्थ्यांनी ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी, एससी, एसटी त्या विद्यार्थ्यांचं जर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आतापर्यंत आलं नव्हतं, मग त्यांना महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळाल्यानंतर त्यांना ओपन प्रवर्गातून त्यांनी दाखल केला असेल, परंतु 3 राऊंड मध्ये नंबर लागला नाही, तर असे विद्यार्थी सुद्धा आता पात्र होतील. त्यांनी ओपन प्रवर्गातून स्पॉट राऊंड साठी यायचे. विद्यार्थी मित्रांनो ही गोष्ट प्रामुख्याने लक्षात घ्या की ओबीसी प्रवर्ग असेल, एससीबीसी असेल, एससी, एसटी, व्हीजेएनटी वाटेवर ज्या विद्यार्थ्यांची व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आतापर्यंत मिळाले नव्हते आणि एससीबीसी प्रवर्गावर वगळून त्यांना व्हॅलिडिटी सर्टिफिकेट दाखल करता आले नाही, अशा विद्यार्थ्यांनी ओपन प्रवर्गातून स्पॉट राऊंड साठी आलं तरी तुम्हाला प्रवेश मिळू शकतो. ओके. फक्त एससीबीसी प्रवर्गातील जे विद्यार्थी आहेत एससीबीसी, त्या एससीबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना व्हॅलिडिटी सबमिट करण्यासाठी 6 महिन्याची मुदतवाढ शासनाने दिलेली आहे. ईडब्ल्यूएस प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी प्रॉस्पेक्टस मध्ये जे काय तुम्हाला ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट दिले ते सर्टिफिकेट जर तुमच्याकडे येत असेल तर ते तुम्ही आजपर्यंत अपलोड करू शकत होतात, परंतु आता तुम्हाला ओपन मधून ऍडमिशन घेता येईल, बरोबर. तर कोण पात्र होणारी बाब तुमच्या लक्षात आली असेल की ज्या विद्यार्थ्यांचं फायनल मेरिट लिस्ट मध्ये नाव आहे. नंबर 2, ज्या विद्यार्थ्यांनी 3 राऊंड मध्ये कुठल्याही महाविद्यालयात प्रवेश घेतले नाही, तर असे विद्यार्थी, अशा प्रकारचे सर्व विद्यार्थी स्पॉट राऊंडच्या प्रवेश प्रक्रियेसाठी पात्र होणार आहेत. मग कोणते विद्यार्थी, म्हणजे आता तुम्ही म्हणणार की सर यामध्ये महत्वपूर्ण बदल तर आहे, सेंटर कुठे असणार आहेत, त्यानंतर फीस किती लागेल, डॉक्युमेंट्स कोणते घेऊन जायचे, ही महत्वाची बाब आहे. परंतु पर्सेंटाईल नुसार त्या ठिकाणी सॉर्ट आउट केलं आहे. सगळ्याच लोकांनी एकदा जायचं की तिथे गर्दी करायला. बैल पोळा 2 तारखेला आहे. आपला पोळा दिवसानुसार वेगवेगळ्या डेट नुसार फुटणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तर आपण कशा पद्धतीने तिथे रिपोर्टिंग करायचंय, तर भावड्या ज्या विद्यार्थ्याला 85 वर त्यापेक्षा अधिक पर्सेंटाईल असतील, म्हणजे 7/12 आणि सीईटीचे पर्सेंटाईल मिळून म्हणजे टोटल स्कोर, बघा ही गोष्ट लक्षात घ्या, ज्या विद्यार्थ्यांचा टोटल स्कोर जो आहे तो 85% पेक्षा जास्त असेल अशा विद्यार्थ्यांनी रिपोर्टिंग करायचे 30/8/2024 रोजी 30 तारखेला, बरोबर. त्यानंतर 65 व त्यापेक्षा अधिक, मागच्या वर्षी 75 होतं, 65 व त्यापेक्षा अधिक म्हणजे काय, तर ज्या विद्यार्थ्यांना टोटल स्कोर जो आहे सीईटी प्लस 7/12 त्या विद्यार्थ्यांनी 31 तारखेला त्या सेंटरला रिपोर्टिंग करायचं आहे.
नेक्स्ट 50 व त्यापेक्षा अधिक त्या विद्यार्थ्यांनी 1 सप्टेंबरला रिपोर्टिंग करायचं, 1 सप्टेंबरला. नेक्स्ट 35 व त्यापेक्षा अधिक म्हणजे बाउंड्रीवरचे विद्यार्थी त्यांनी रिपोर्टिंग करायचे 3 सप्टेंबर 2024. 2 सप्टेंबरला बैलपोळ्याची सुट्टी आहे. त्यानंतर सर्व पात्र उमेदवार म्हणजे काय, 1% जरी असेल, 1% तो पात्र झाला. अशा सर्व विद्यार्थ्यांनी कधी यायचे, 4 सप्टेंबरला यायचे, 4 सप्टेंबर. त्यानंतर लास्ट ज्या विद्यार्थ्यांना 4-5 दिवसांमध्ये प्रवेश मिळाला नाही, 30ला मिळाला नाही, 31ला मिळाला नाही, 1ला मिळाला नाही, 3ला मिळाला नाही, 4ला मिळाला नाही, 5 दिवसामध्ये प्रवेश मिळाला नाही, अशा विद्यार्थ्यांनी सर्व पात्र उमेदवार जागांच्या रूपांतरासह म्हणजे काय असते, फॉर एक्झाम्पल एखादी जागा एसटी कॅटेगरीसाठी असेल, पीएपी प्रोजेक्ट अफेक्टेड असेल, त्यानंतर ड्रॉट प्रोन साठी असेल, व्हॉटएव्हर जे काही रिझर्वेशन असेल त्यांच्यासाठी असेल, परंतु तो कॅन्डिडेट या 5 दिवसामध्ये मिळाला नाही, तर ती जागा कन्वर्ट होऊन वेगवेगळ्या प्रवर्गासाठी ती कन्वर्ट होते, शेवटी ओपनला जाते आणि मग त्या विद्यार्थ्याला प्रवेश मिळतो. म्हणून शेवटचं जे आहे सर्व पात्र उमेदवार म्हणजे जागांच्या रूपांतरासह 5 सप्टेंबर शिक्षक दिन आहे बघा विद्यार्थी मित्रांनो त्या दिवशी, तर त्या दिवशी सर्व विद्यार्थ्यांचे प्रवेश फायनल होऊन जातात. तर अशा पद्धतीने त्याचं शेड्यूल असेल की 30 तारखेला 85च्या पुढील विद्यार्थी जातील, त्यानंतर 65 त्यापेक्षा अधिक 31 तारखेला जातील, 50 त्यापेक्षा अधिक 1 तारखेला जातील. आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये असा प्रश्न येतो, सर मला जे पर्सेंटेज आहे मला 102% आहे, मी कधी जायचं? बाबा तुम्ही पहिल्याच तारखेला जायचं 85 त्यापेक्षा अधिक. पण सर काय झालं, पहिल्या दिवशी मी गेलो माझा नंबरच लागला नाही, मग मी दुसऱ्या दिवशी 65 त्यापेक्षा अधिक आहे, मी जायला पाहिजे की नाही जायला पाहिजे? 100% जायला पाहिजे. राजा जर तुला 65 पेक्षा अधिक मार्क असतील आणि तुझा पहिल्या दिवशी जरी प्रवेश झाला नसेल तर तू पुन्हा दुसऱ्या दिवशी रिपोर्टिंग करायचंय, तुम्हाला पुन्हा दुसऱ्या दिवशी प्रवेश मिळू शकतो, ही गोष्ट लक्षात घ्या. बरोबर. त्यानंतर बरेचसे विद्यार्थी असा प्रश्न करतील की सर मला 35% आहे, मग मी सर पूर्ण पहिल्या दिवसापासून आलं तर चालेल का? तुम्ही जाऊन काय फायदा त्या ठिकाणी, उगाच आपण हॉटेलची भजी त्या ठिकाणी गरम करून पुन्हा पुन्हा खायला लागतात आणि स्पॉट सेंटरला फार आलो होतो मित्रांनो. म्हणून त्या पर्सेंटेज नुसार तुम्ही तिथे जर आलात तर फार चांगलं राहील. कारण काय, जर 85 त्यापेक्षा जर आधी तुम्हाला पर्सेंटेज असेल तर पहिल्या दिवशी या, जर पहिल्या दिवशी नाही नंबर लागला तर पुन्हा दुसऱ्या दिवशी तुम्ही या, तिसऱ्या दिवशी या, जोपर्यंत नंबर लागत नाही तोपर्यंत रिपोर्टिंग करायचं आहे. मग तुम्ही म्हणा रिपोर्टिंग टाइम काय असेल, ही अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. रिपोर्टिंग टाइम असतो तुमचा 11 वाजेपर्यंत, सकाळी 11 पर्यंत रिपोर्टिंग करायचंय. परंतु जर सुज्ञ पालक आणि विद्यार्थी तुम्ही जर असाल तर सकाळी 9:30 ते 10 पर्यंत तुम्ही त्या ठिकाणी केंद्रावरती पोहोचा. आपले सगळे डॉक्युमेंट्स, ओरिजिनल डॉक्युमेंट्स जे आहेत, आता तुम्ही म्हणणार ओरिजिनल डॉक्युमेंट्स कोणते घेऊन जायचे, जेवढे सगळे आपले डॉक्युमेंट्स आहेत तेवढे ओरिजिनल डॉक्युमेंट जे आपण अपलोड केले सीईटीसीएलला, मग त्यामध्ये 10वीचं तुमचं मार्कशीट असेल, बोर्ड सर्टिफिकेट असेल 12वीचं, त्यानंतर टीसी सर्टिफिकेट असेल, सीईटीचं मार्कशीट तुमचं असेल, कास्ट सर्टिफिकेट, व्हॅलिडिटी, नॉन क्रिमिनल, ओपन प्रवर्गातून जर असाल तुम्ही तर ईडब्ल्यूएस मधून असाल तर ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र, असे वेगवेगळे तुमचे प्रमाणपत्र जे आहेत ते सर्व प्रमाणपत्र ओरिजिनल आणि झेरॉक्स एक सेट तुम्ही स्वतः सोबत घेऊन जायचं आहे. आणि सकाळी 11 वाजेपर्यंतची रिपोर्टिंग टाइम तुम्हाला दिलेला आहे, त्या 11 वाजेपर्यंत तुमचं रिपोर्टिंग त्या ठिकाणी झालं पाहिजे. आता रिपोर्टिंग म्हणजे काय, तुम्ही म्हणणार बाबा प्रवेश प्रक्रिया नेमकी कशी होते, आता त्या ठिकाणचे सेंटर जे आहेत ते आपण बघूयात आणि रिपोर्टिंग कशी होती त्याविषयी आपण माहिती घेऊयात. तर या ठिकाणी बघा, जसं की आपल्याला आता सेंटर्स बघायचे आहेत, बरोबर आहे. जसे की पूर्वीचे सेंटर कोणते आहेत आणि आता बदल झालेले सेंटर कोणते आहेत. तर या ठिकाणी महत्वाचा बदल असा झालाय की राहुरी कृषी विद्यापीठामध्ये फक्त 2 सेंटर झालेले आहेत, बरोबर आहे. राहुरी कृषी विद्यापीठामध्ये जसं अगोदर आपण सांगितलं होतं की अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय जे आहे त्या ठिकाणी सर्व प्रवेश प्रक्रिया राहुरी कृषी विद्यापीठामधील मग धुळे असेल, नंदुरबार, जळगाव, सातारा, सांगली, कोल्हापूर, जेवढं काय पश्चिम महाराष्ट्रामध्ये येतं तेवढे सगळे कॉलेजेस राहुरीमध्ये तुडुंब भरणार होते आणि अत्यंत जिकरीचं काम विद्यापीठाला होणार होतं किंवा विद्यापीठाचे जे प्रतिनिधी आहेत, अधिकारी आहेत, यांच्या पार म्हणजे डोक्याला ताप होणार होता विद्यार्थी मित्र. कारण पूर्ण विद्यापीठातून जेवढे विद्यार्थी येतात याचा आपण अंदाजे लावू शकत नाही. प्रत्येक विद्यार्थ्यासोबत एखादा पालक असतो, एखादा भाऊ असतो आणि ही गर्दी जर पाहिली तर त्या ठिकाणी मॅनेज करणं फार अवघड असतं. पण यामध्ये विद्यार्थ्यांचं काय महत्वाचं नुकसान झालंय, फॉर एक्झाम्पल जर एखादा विद्यार्थी धुळ्यावरून बिलॉंग करतो किंवा जळगाववरून येतोय, मग त्या विद्यार्थ्याला पुणे कॉलेज हवं आहे, तो पुणे कॉलेजच्या मेरिट मध्ये बसतोय, परंतु या ठिकाणी सांगितलं की नवीन याच्यानुसार नगर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव या 4 जिल्ह्यातले विद्यार्थी कुठे रिपोर्टिंग करतील, अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय कृषी विद्यापीठ राहुरी. परंतु त्या विद्यार्थ्याला असं वाटतं की मी पुण्याला प्रवेश घ्यायला पाहिजे, तर आता घेता येणार नाही. पहिला प्रवेश जे त्यांनी यावर्षी सुधारित केलं होतं की पूर्ण विद्यापीठामध्ये सर्व विद्यार्थी रिपोर्टिंग करतील, सर्व विद्यार्थी त्या विद्यापीठामध्ये येणाऱ्या कुठल्याही कॉलेज मागतील. परंतु आता केलेल्या बदलानुसार फक्त त्या जिल्ह्यातील विद्यार्थी त्या कॉलेजसाठी किंवा त्या घटक महाविद्यालयासाठी त्या ठिकाणी रिपोर्टिंग करतील. परंतु समजा एखाद्या विद्यार्थ्याला कृषी महाविद्यालय पुण्याचं मेरिट बसतंय आणि तो धुळे, जळगाव, नंदुरबार कुठलाही असू द्यात लोकेल,
परंतु त्याला पुण्यासाठी प्रयत्न करते. ऍब्सोल्युटली दो स्टुडंट्स हॅज टू बी रिपोर्ट टू द गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ ऍग्रिकल्चर पुणे. तुम्ही 100% रिपोर्टिंग कुठे करा? पुण्यासाठी करा. पुन्हा एकदा सांगतोय, फॉर एक्झाम्पल एखादा विद्यार्थी कुठल्याही भागातला असू द्या, परंतु त्याला ते पर्टिक्युलर कॉलेज पाहिजे असेल, त्याला जर धुळे कॉलेज पाहिजे असेल आणि तो अमरावतीचा आहे, त्याने धुळे कॉलेजला जाऊन रिपोर्टिंग करायचे, त्याला तिथलं कॉलेज मिळेल. ही गोष्ट प्रामुख्याने लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो, की बाबांनो तुमच्या लक्षात असं येत असेल की मी अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशिम, बुलढाण्याचा आहे आणि मला फक्त याच भागातले कॉलेज मिळेल का? तर नाही. तुम्ही जर एमकॉटतून तुम्हाला जायचं असेल, तुम्ही रावरीला जा, तुम्ही दापोलीला जा, तुम्ही परभणीला या, काही अडचण नाही. ही गोष्ट प्रामुख्याने लक्षात घ्या की तुम्ही कुठल्याही जिल्ह्यातून या किंवा कुठल्याही घटक महाविद्यालयातून या, तुम्हाला एम कोटातून जायचं असेल तुम्ही दुसऱ्या विद्यापीठात जा. तुम्हाला यू कोटा म्हणजे तुम्हाला जे कृषी विद्यापीठ आहे होम युनिव्हर्सिटी, तर होम युनिव्हर्सिटीतून जर प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्ही त्या पर्टिक्युलर ठिकाणी रिपोर्टिंग करा. आता तुम्ही असं म्हणणार की फॉर एक्झाम्पल एखादा विद्यार्थी परभणी जिल्ह्याचा आहे आणि त्याला असं वाटतं की मला छत्रपती संभाजीनगरचे एमजीएम कृषी महाविद्यालय किंवा गव्हर्नमेंट कॉलेज मिळालं पाहिजे, तर त्याला 100% तो त्या ठिकाणी बदनापूर कॉलेजला रिपोर्टिंग करू शकतो आणि त्याला ते कॉलेज मिळू शकते विद्यार्थी मित्रांनो. म्हणून प्रामुख्यानं ही गोष्ट कटाक्षानं लक्षात ठेवा. तुम्हाला महाराष्ट्रातल्या कुठल्याही महाविद्यालयामध्ये जर प्रवेश घ्यायचा असेल, फक्त तुम्ही त्या ठिकाणी जाऊन रिपोर्टिंग करायचे, रिझर्वेशन पॅरामीटरनुसार त्या ठिकाणी किती सीट्स आहेत याचा बारकाव्याने अभ्यास करायचा आहे. आणि त्या ठिकाणी जर अडचण येत असेल तर आम्ही ऍज अ काउन्सिलर म्हणून तुमच्या सोबत आहोत. तुम्ही कधीही कॉल करू शकतात आणि त्या मेरिटमध्ये तुम्हाला प्रवेश मिळतो का याची विचारणा तुम्ही आम्हाला करू शकतात. तर आपण बघत होतो की सेंटर कोणकोणते असणार आहेत. जे पूर्वी दिले होते की बाबा राहुरी कृषी विद्यापीठामध्ये 2 सेंटर असणार होते की पूर्वीच्या याच्यानुसार फक्त एकच राहुरी कृषी विद्यापीठ, अकोला, दापोली आणि परभणी असे 4 सेंटर असणार होते. परंतु आताच्या बदलानुसार त्या ठिकाणी 2 सेंटर राहुरीमध्ये देण्यात आलेत. पहिलं असणार आहे तुमचं राहुरी कृषी विद्यापीठ आणि दुसरं असणार आहे तुमचं पुणे कॉलेज. राहुरी कृषी विद्यापीठामध्ये ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग कॉलेज आणि दुसरं असणार आहे पुणे. मग ज्या विद्यार्थ्यांना कोल्हापूर, त्यानंतर सातारा वगैरे पुणे अशा कृषी महाविद्यालयामध्ये म्हणजे पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यातील जे काही घटक आणि विना अनुदानित महाविद्यालय आहेत त्याच्यामध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्ही कॉलेज ऑफ ऍग्रिकल्चर पुण्याला जा. तुम्हाला जर नगर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव इथल्या गव्हर्नमेंट प्लस प्रायव्हेट, घटक म्हणजे काय गव्हर्नमेंट कॉलेज आणि विना अनुदानित म्हणजे काय तर खासगी महाविद्यालय, प्रायव्हेट कॉलेजेस, या ठिकाणी जर तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्ही अण्णासाहेब शिंदे म्हणजे राहुरी कृषी विद्यापीठात त्या ठिकाणी रिपोर्टिंग करा. त्यानंतर अकोला कृषी विद्यापीठ. मग अकोला कृषी विद्यापीठामध्ये जर तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल अकोला कृषी विद्यापीठाअंतर्गत गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट कॉलेजेसला, मग त्या ठिकाणी तुम्ही काय करायचंय तर अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी रिपोर्टिंग अकोला कॉलेजला करायचं. कुठल्या? अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा या जिल्ह्यातील जे काही कॉलेजेस आहेत, कॉलेजेस सोडल्या स्टुडंट्स नाही म्हणते मी, गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट, त्या विद्यार्थ्यांनी अकोला कॅम्पसला तुमचं रिपोर्टिंग करायचं आहे. ठीक. त्यानंतर पुढे बघूया आपण पुढचे सेंटर्स. कृषी महाविद्यालय नागपूर. आता हे जे नागपूरचं सेंटर आहे, हे नागपूर सेंटर मध्ये जे आहे तुम्ही नागपूर, वर्धा, भंडारा, गडचिरोली, गोंदिया आणि चंद्रपूर या कृषी विद्यापीठामध्ये किंवा कृषी महाविद्यालयामध्ये जर तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तर अशा विद्यार्थ्यांनी कृषी महाविद्यालय नागपूरला रिपोर्टिंग करायचं आहे. त्यानंतर येतो आपला परभणी कृषी विद्यापीठ. आता परभणी कृषी विद्यापीठामध्ये त्या ठिकाणी 3 महत्वाचे सेंटर्स त्या ठिकाणी ऍड केलेत दरवर्षीप्रमाणे, नित्य नियमाप्रमाणे. आता कृषी महाविद्यालय परभणीमध्ये कोणी रिपोर्टिंग करायचंय? ज्या विद्यार्थ्याला परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यातील गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट कॉलेजला जर ऍडमिशन घ्यायचे त्यांनी कृषी विद्यापीठ परभणीमध्ये रिपोर्टिंग करायचे. मग त्यामध्ये ऍग्रिकल्चर, फूडटेक, बायोटेक, एबीएम कोणतेही कॉलेजेस असू द्या त्यांनी कृषी महाविद्यालय परभणीमध्ये जायचे. त्यानंतर कृषी महाविद्यालय नांदेड रोड, लातूर, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ लातूरला तुम्ही रिपोर्टिंग करा. लातूर, बीड आणि धाराशिव जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी रिपोर्टिंग करायचे. आता कृषी महाविद्यालय बदनापूर. या बदनापूर म्हणजे काय तर जालना आणि छत्रपती संभाजीनगर मधले जेवढे प्रायव्हेट कॉलेजेस आहेत, जालन्यामध्ये कृषी महाविद्यालय बदनापूर आहे. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर लिहाखेडीचे एक नवीन गव्हर्नमेंट कॉलेज सुरू झालंय आणि खासगी महाविद्यालयामध्ये एमजीएम कृषी महाविद्यालय, सीएसएमएस आहे, खंडाळा आहे, दहेगाव आहे, फुलंब्री, पाथरे आहे. अशा कृषी महाविद्यालयामध्ये जर तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तर त्या ठिकाणी तुम्ही कृषी महाविद्यालय बदनापूरला ठराविक टाइम पिरियड नुसार त्या ठिकाणी रिपोर्टिंग करायचं आहे. त्यानंतर शेवटचं सेंटर आहे कृषी महाविद्यालय दापोली. आता या दापोली कृषी विद्यापीठामध्ये हे परमनंटली एकच स्ट्रक्चर आहे, तिथे कुठलाही बदल झाला नाही. दापोलीमध्ये जे आहे तुम्ही रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, पालघर आणि मुंबई या रिलेटेड जे काही ऍग्रिकल्चर कॉलेजेस गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट त्यांनी कृषी महाविद्यालय दापोली या ठिकाणी रिपोर्टिंग करायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा सांगतोय लक्षात घ्या
ज्या विद्यार्थ्याला त्याच्या पर्सेंटाईल नुसार किंवा कटअप नुसार, आता उद्या तुमचं कटअप डिस्प्ले होईल की कुठल्या महाविद्यालयामध्ये किती जागा खाली आहेत, कुठल्या कॅटेगरीसाठी किती जागा खाली आहेत, त्याचा बारकाईने अभ्यास करा. आणि त्या बारकाईने अभ्यास केल्यानंतर कुठे आपण रिपोर्टिंग करू शकतो याचा बारकाईने अभ्यास केल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी रिपोर्टिंग करा. आणि डे टू डे जोपर्यंत आपलं ऍडमिशन कन्फर्म होत नाही तोपर्यंत तुम्ही त्या ठिकाणी प्रवेश करायचा आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न विद्यार्थ्यांना पडतो, सर आम्ही त्या ठिकाणी जाणार आहे परंतु आम्ही आतापर्यंत कधी प्रवेश प्रक्रियाच बघितली नाही, तिथं कसं असेल नेमकं. तर मागच्या बऱ्याच वर्षापासून स्पॉट राऊंड आणि ऍग्रिकल्चर ऍडमिशन मध्ये मी स्वतः सहाय्यक प्राध्यापक असल्यामुळे त्या ठिकाणी प्रत्यक्षरित्या सहभागी आहे. विद्यार्थी मित्रांनो, काय होतं माहितीये का, तर बरीचशी धांदल विद्यार्थ्यांची आणि पालकांची उडत असते. तर अजिबात घाबरायची गरज नाही. काय करायचंय, जायचंय सकाळी, आपलं जर 85 पेक्षा जास्त जर पर्सेंटाईल असेल तर 30 तारखेला तुम्ही रिपोर्टिंग करायचे. अगदी शांत मनाने आपले सगळे डॉक्युमेंट्स घरी तपासून घ्या. ओरिजिनल डॉक्युमेंटचा सगळा सेट तयार करा, त्याला फाईलमध्ये टाका. झेरॉक्सचा एक पूर्ण 1-2 सेट तयार करा, त्याला फाईलमध्ये टाका. आपलं सीईटीचं मार्कशीट आहे का, आपलं आधार कार्ड आहे का, पासपोर्ट फोटो आपल्या सोबत आहेत का, ओरिजिनल डॉक्युमेंट सगळे क्लिअर कट बघून घ्या. आधार कार्ड, तुमचं कास्ट, व्हॅलिडिटी, नॉन क्रिमिलियर, इन्कम सर्टिफिकेट, व्हॉट एव्हर डॉक्युमेंट जेवढे तुम्ही अपलोड केले तेवढे सगळे डॉक्युमेंट्स आहेत का ते चेक करून घ्या. त्यानंतर आपण काय करतो की अल्पभूधारक प्रमाणपत्र असेल, भूमिहीन प्रमाणपत्र असेल, या संदर्भात आपण काय करतो, घाईघाईमध्ये आपलं ओरिजिनल नवीन काढलेलं घरी ठेवतो आणि जे जुनं आहे ते सोबत घेऊन येतो. तर अशा वेळेला प्रवेश हा कॅन्सल होतो. स्पॉट राऊंड म्हणजे ऑन दी स्पॉट जे तुमच्याकडे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहेत ते चेक होतात. जर रिजेक्ट होण्यासारखे असेल तर रिजेक्ट करून तुमचा प्रवेश कॅन्सल केला जातो, पुन्हा तुम्हाला दुसऱ्या दिवशी यावं लागतं. म्हणून बारकाव्याने सगळे कागदपत्र पुन्हा एकदा व्यवस्थित चेक करा, आपल्या फाईलमध्ये व्यवस्थित फायलिंग करून ठेवा, झेरॉक्स डॉक्युमेंट सोबत ठेवा. आणि तिथे गेल्यानंतर काय करायचंय, आपण गेल्यानंतर 9 ते 11 या वेळेमध्ये आपण कसं पोहोचेल यासाठी प्रयत्न करा. अगदी घाईघाईनं आपण 11 वाजेपर्यंत निवांत पोहोचू, 1:30 वाजेपर्यंत लिस्ट लागते असं करू नका. 10 वाजेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा. त्या ठिकाणी आपलं नाव पहिले गेल्याबरोबर त्या ठिकाणी आपलं नाव नोंद करून द्यायचं. विद्यार्थी मित्रांनो, नाव नोंद केल्यानंतर त्या ठिकाणी काय होते, तर कॉलेज वाईज काय करतात की पूर्ण ज्या ठिकाणी तुम्ही रिपोर्टिंग केलं असेल, फॉर एक्झाम्पल तुम्ही कृषी महाविद्यालय बदनापूरला, परभणी कृषी विद्यापीठामध्ये तुम्हाला प्रवेश घ्यायचा आहे आणि तुम्ही बदनापूर कृषी महाविद्यालय जे आहे त्या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर आणि जिल्ह्याच्या कृषी महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्यायचा म्हणून तुम्ही बदनापूरला रिपोर्टिंग केलं. तर समजा 100 विद्यार्थ्यांनी रिपोर्टिंग केलं तर 100 विद्यार्थ्यांची मेरिट लिस्ट ही 1:30 वाजता पब्लिश होते. आणि त्या मेरिट लिस्ट नुसार मग समजा एखाद्या विद्यार्थ्याला 85 पेक्षा जास्त म्हणजे 119 पर्सेंटाईल आहे टोटल पर्सेंटाईल, मग त्या विद्यार्थ्याचं पहिलं नाव असेल, मेरिटनुसार कॅटेगरीनुसार त्यांची मेरिट लिस्ट जनरेट होती. मग आपण मेरिट लिस्ट आल्यानंतर ती बघायची आपला नंबर किती आहे. विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी कुठेही जागा सोडायची नाही, रिपोर्टिंग टाइमला त्या ठिकाणी हजर राहायचे. मग त्यानंतर रिपोर्टिंग नुसार तुम्हाला आतमध्ये बोलवलं जातं, आम्ही लोक त्या ठिकाणी असतो. आतमध्ये बोलवल्यानंतर त्या ठिकाणी मेरिटनुसार तुम्हाला समोर बोलवलं जातं. समोर अशा प्रकारची जी स्क्रीन असते आणि त्या ठिकाणी तुमच्या पॅरामीटरनुसार रिझर्वेशन असेल, तुमचे पर्सेंटाईल असेल, त्यानुसार तुमचे नाव त्या ठिकाणी कॉलेजची नाव अपिअर होतात. बरोबर आहे. मग विद्यार्थ्याला कॅन्डिडेटला समोर बोलवतात आणि त्याला सांगितलं जातं की बाबा रे, तुझ्या पर्सेंटाईल नुसार तुला कॉलेज ऑफ ऍग्रिकल्चर बदनापूर, कॉलेज ऑफ ऍग्रिकल्चर लिआखेडी, एमजीएम्स कॉलेज, सीएसएमएस, देन खंडाळा, वैजापूर असे जे काही कॉलेजेस त्याची लिस्ट त्या ठिकाणी लागते. आणि विद्यार्थ्याला फ्रॅक्शन ऑफ सेकंड किंवा एका मिनिटामध्ये निर्णय घेण्यासाठी ते विचारतात की तुला कुठलं कॉलेज हवंय. मग त्याने जर म्हटलं की सर मला कॉलेज ऑफ ऍग्रिकल्चर बदनापूर हवंय, येस, कॉलेज ऑफ ऍग्रिकल्चर बदनापूर, रिपोर्टिंग टू द स्टुडंट. तो स्टुडंट त्या ठिकाणी जातो, तिथे रिपोर्टिंग करतो, त्याचे डॉक्युमेंट सबमिट करतो. मग डॉक्युमेंट सबमिट केल्यानंतर आपण काय करायचं की 1000 रुपये जी सीईटी सेलची फीस आहे ती फीस आपण पेड करायची. प्रामुख्याने लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, ही आपण चूक करतो, डॉक्युमेंट सबमिट करतो, फीस भरत नाही आणि निघून जातो. तर जी 1000 रुपये आपली फीस आहे ती फीस आपण भरायची, पोर्टलवरून त्याची रिसिप्ट घ्यायची. रिसिप्ट घेतल्यानंतर महाविद्यालयाची काय फीस असेल ती फीस पेड करा, ओरिजिनल डॉक्युमेंट्स तिथे व्हेरीफाय करून घ्या आणि डॉक्युमेंटची रिसिप्ट तुम्ही त्या ठिकाणी येऊन लगोलग प्राप्त करा. ही सगळी प्रक्रिया झाल्याशिवाय सेंटर सोडायचं नाही. कुठलीही घाई करायची नाही, गोंधळ करायची आवश्यकता नाही. तर अशा पद्धतीने तुम्हाला असेल, अगोदरच आपल्या डोक्यामध्ये पिक्चर क्लिअर करायचंय की मला कुठल्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्यायचा आहे. त्या रिपोर्टिंग टाइम नुसार, त्या शेड्यूल नुसार त्या महाविद्यालयामध्ये रिपोर्टिंग करा. जर फार दूरचं महाविद्यालय असेल तर रात्री प्रवास करा, सकाळी तिथं पोहोचा, रिपोर्टिंग करा. रिपोर्टिंग केल्यानंतर मध्ये ब्रेक असतो, त्यावेळेला जेवण वगैरे करून आपले डॉक्युमेंट्स व्यवस्थित आहेत का त्याची खातरजमा करून घ्या आणि त्यानंतर पुढे प्रवेश प्रक्रियेसाठी पुढची प्रोसेस करा. तर अशा पद्धतीने एकंदरीत ही स्पॉट राऊंडची बदललेली प्रवेश प्रक्रिया आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा सांगतोय, रावरी कृषी विद्यापीठामध्ये 2 सेंटर असणार आहेत, पुणे ऍग्रिकल्चर कॉलेज आणि रावरी कृषी विद्यापीठामध्ये अण्णासाहेब शिंदे कृषी महाविद्यालय. बरोबर आहे, सॉरी, कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय. अकोला कृषी विद्यापीठामध्ये 2 सेंटर असणार आहेत, कृषी महाविद्यालय अकोला आणि कृषी महाविद्यालय नागपूर. दापोली कृषी विद्यापीठामध्ये फक्त एकच सेंटर असणार आहे स्पॉट राऊंड साठी, कृषी महाविद्यालय दापोली. त्यानंतर परभणी कृषी विद्यापीठामध्ये एकूण 3 सेंटर असणार आहेत,
कृषी महाविद्यालय परभणी, कृषी महाविद्यालय लातूर आणि कृषी महाविद्यालय बदनापूर. ज्या सेंटरमध्ये किंवा ज्या घटक आणि विना अनुदानित महाविद्यालयामध्ये तुम्हाला प्रवेश घ्यायचा आहे त्या ठिकाणी तुम्ही जाऊन रिपोर्टिंग करायचे. अगोदर सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय की आता तुमचा थर्ड राऊंड झाल्यानंतर कुठल्या महाविद्यालयात किती जागा कोणत्या कास्टसाठी खाली आहे याचं लिस्ट उद्या पब्लिश होईल. मग ती लिस्ट पब्लिश झाल्यानंतर तुम्ही ती लिस्ट बघायची की आपल्या प्रवर्गासाठी किती पर्सेंटाईल नुसार आपल्याला ते मिळू शकतं का, त्यानुसारच त्या ठिकाणी रिपोर्टिंग करा. फॉर एक्झाम्पल एखाद्या विद्यार्थ्याला 112% आले आणि तो एससी किंवा एसटी कॅटेगरी मधून बिलॉंग करतो आणि एससी एसटी कॅटेगरीसाठी त्या ठिकाणी वॅकंट सीट दाखवते पुणे कॉलेजसाठी, तर तुम्ही त्या पर्सेंटाईल नुसार त्या ठिकाणी रिपोर्टिंग करा, ती सीट 100% तुम्हाला मिळेल. अशा पद्धतीने रिपोर्टिंग करा. फॉर एक्झाम्पल तुम्हाला एमजीएम ऍग्रिकल्चर कॉलेज छत्रपती संभाजीनगर हवं आहे आणि तुमची ओपन प्रवर्ग आहे आणि तुम्ही म्हणता की मला 95% आहे सर आणि थर्ड राऊंडचा कट ऑफ जो आहे तो 92 पर्यंत गेला होता, मग मला ते कॉलेज मिळेल का, तर ऍब्सोल्युटली 100% तुम्हाला ते कॉलेज मिळणार आहे. तुम्ही फक्त त्या ठिकाणी जाऊन त्या टाइम पिरियड नुसार रिपोर्टिंग करायचं आणि महाविद्यालय तुम्हाला कन्फर्म करायचे आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो अशा पद्धतीने हे स्पॉट राऊंड मध्ये जे काही महत्वपूर्ण बदल झालेले आहेत त्या बदलाची इत्थंभूत माहिती आपण या ठिकाणी घेतलेली आहे. मी पुनश्च एकदा तुम्हाला सर्वांना नम्र आवाहन करतोय की यासारख्या अनेक विविध बाबी जसे की येणाऱ्या काळामध्ये स्कॉलरशिप असेल, स्पॉट राऊंड मध्ये जर तुम्हाला काही अडचण असेल तर स्क्रीनवर माझा नंबर आहे, अकॅडमीचाही नंबर आहे. परंतु माझं सर्वांना तुम्हाला नम्र आवाहन असेल की आपलं प्रोफेसर रवी शेळके नवीन युट्यूब चॅनल सुरू झालंय, या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. त्यावरती येणारे सगळे अपडेट्स तुम्हाला मिळणार आहेत. म्हणून आपल्या सर्वांना या शुभेच्छासह येणारा बैलपोळा या बैलपोळा सणाच्या सुद्धा तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.